मुंबई वन कार्डवर आता एसटीचं तिकीट मेट्रो मोनो रेल्वे पाठोपाठ एसटीचा निर्णय। मुंबई महानगर प्रदेशात निर्णय लवकरच लागू, कार्ड धारकांसाठी विशेष सवलती देणार। नाशिक मधील हरिहर गडावर जाण्यासाठी मर्यादा, हरिहर गडावर केवळ 300 लोकांना परवानगी। नाशिक इगतपुरी विभागात पावसामुळे दक्षता। मुंबई गोवा महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह, महामार्गावरील संगमेश्वर जवळ रस्त्याला मोठे तडे, काही ठिकाणी अर्धा फुटाच्या भेगात वेळीच उपाययोजना करण्याची आवश्यकता। आणीबाणीला आज 50 वर्ष पूर्ण, पंतप्रधान मोदींकडून द इमर्जन्सी डायरीज पुस्तक प्रकाशित, आणीबाणी काळातील संघर्षाचं पुस्तकात वर्णन। पुण्यात ग्रामस्थांचा रेल्वे भूसंपादनाला विरोध, झाडावर चढून शेतकऱ्यांचं आंदोलन। शिरूरच्या आराळा नदीवरील कळमोडी धरण ओव्हरफ्लो, 8 दिवसांपासून पाऊस सुरू असल्यानं पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय। नालासोपाऱ्याच्या एका शाळेत बॉम्ब असल्याचा ईमेल, तर विद्यार्थी पालकांमध्ये भीतीचं वातावरण। तपासादरम्यान बॉम्ब आढळलं नसल्याचं समोर, धमकीचा फेक ईमेल असल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती। कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ, गेल्या 24 तासात 5 फूट 9 इंचांची वाढ। जुन्नर तालुक्यातील तलाठी आत्महत्या प्रकरणी पोलीस तपासात अनेक खुलासे उघड, पत्नीच्या माहेरच्यांकडून मानसिक त्रास झाल्याचा आरोप, पोलिसांनी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख आहे। नागपूर रायपूर महामार्गावरील लाखणी उड्डाण पुलावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात, दुर्घटनेत 2 युवक जखमी। मालेगावात येवल्यात कॅफेच्या नावाखाली अश्लील काम सुरू, पोलिसांचा 3 ठिकाणी छापा, 2 कॅफे चालक ताब्यात, 1 फरार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।